आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा संप होणार नाहीये, तो संप स्थगित ठेवण्यात आलाय, मागे घेण्यात आलाय अशा प्रकारची माहिती कळते आणि त्यामुळे थर्ड पार्टी इन्शुरन्स मागे घेण्याच्या आश्वासनानंतरच हा संप मागे घेण्यात आलाय। उद्या संप होणार तर मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, हा निर्णय काय नेमका झालेला आहे सविस्तर सांग। आज ट्रक चालक असोसिएशन आणि त्याचबरोबर स्कूल बस असोसिएशन यांची संयुक्तिक बैठक होती आणि या संयुक्तिक बैठकीत असा निर्णय घेण्यात आलेला आहे की राज्य शासनाची कमिटी त्यासोबतच असोसिएशनची कमिटी हे दोघं मिळून येत्या 10 दिवसांमध्ये काय तो निर्णय घेतील। यामध्ये सुरक्षेसंदर्भात ट्रक चालक त्यासोबतच स्कूल बस चालक यांच्या मागण्या आहेत त्या देखील मान्य कराव्यात अशी असोसिएशनची मागणी आहे। त्यासोबतच इन्शुरन्सच्या बाबतीत ज्या काही मागण्या आहेत त्या देखील या कमिटीने मान्य घ्यावा आणि तातडीने त्याच्यावर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी असोसिएशनने ठेवली आहे। त्याच्यामुळे येत्या 10 दिवसांपुरता तरी हा संप स्थगित करण्यात आलाय। जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढे काय करायचं याचा जो निर्णय असेल तो दोन्ही असोसिएशन मिळून घेतील। बरं, मनश्री धन्यवाद या माहितीबद्दल।